नमस्कार सर्वांना. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेटा सायन्स आणि त्याचे काही फील्ड्स म्हणजे कम्प्युटर व्हिजन आणि NLP. ठीक आहे. सर्वात पहिला आपण बघूयात की कम्प्युटर व्हिजन काय आहे. कम्प्युटर व्हिजन इन्व्हॉल्व्स द एक्स्ट्रॅक्शन म्हणजे माहिती काढतं किंवा अॅनलाइज म्हणजे विश्लेषण करणे आणि अंडरस्टँडिंग समजून घेणे ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डिजिटल इमेजेस अँड व्हिडिओज. बेसिकली व्हिडिओ रिकॉग्नायझेशन, इमेज रिकॉग्नायझेशन किंवा फेस रिकॉग्नायझेशन राइट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत या कम्प्युटर व्हिजनने. कम्प्युटर व्हिजन ह्युमन व्हिजन सारखंच काम करतं. आपलं ह्युमन व्हिजनमध्ये ऑसिपिटल लोब नावाचा एक पार्ट आहे, की जो ह्युमन व्हिजनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्या ऑसिपिटल लोबला रेप्लिकेट करण्याचं काम आपण या कम्प्युटर व्हिजनमध्ये केलंय. इट एम्स टू मिमिक ह्युमन व्हिजन युजिंग अल्गोरिथम्स अँड computational models. Key task in computer vision includes image recognition or object detection or image segmentation and image classification. Basically या सर्व गोष्टी आपण कम्प्युटर व्हिजन मध्ये करू शकतो. ठीक आहे. मशीन लर्निंग टेक्निक्स, particularly deep learning, have revolutionized computer vision by enabling more and robust algorithms. Basically डीप लर्निंग जे आहे या डीप लर्निंग मध्ये कम्प्युटर व्हिजनचा समावेश केलेला आहे आणि डीप लर्निंगचा यूज करून आणि आपण बेसिकली CNN एक अल्गोरिदम आहे त्याचा यूज करून आपण हे जे काही इमेज प्रोसेसिंग आहे ते करतो. इथे CNN बद्दल दिलेलं आहे की कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क आर वाईडली. हे एक न्यूरल नेटवर्क आहे. जसं ब्रेन मध्ये आपल्या न्यूरॉन्स आहेत आणि त्या न्यूरॉन्स जे काही न्यूरॉन्स आहेत तेच रिस्पॉन्सिबल आहेत जे काही आउटपुट आणायचे त्यासाठी, बरोबर ना? किंवा सिग्नल ट्रान्समिशनसाठी. सेम कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क हे एक असा टाइपचं अल्गोरिदम झाला की जो वी कॅन से की इमेज सोबत डील करण्याच्या कामी येईल. Are widely used in computer vision tasks due to their ability to automatically learn features from raw pixel data. Raw pixel data मधून तो learn करण्याचा try करेल. Applications of computer vision span various domains, including autonomous vehicles or medical image analysis or surveillance or augmented reality or facial recognition and industrial automations. तर या सर्व गोष्टींमध्ये आपण या CNNचा यूज करू शकतो. Challenges in computer vision includes handling variations in illumination की जे काही आपण बघतो त्यामध्ये जर काही व्हेरिएशन आलं तर किंवा ऑक्लुजन्स असू शकतं किंवा व्ह्यू पॉइंट चेंजेस असू शकतं किंवा स्केल व्हेरिएशन असू शकतं. हे काही चॅलेंजेस आहेत. ते चॅलेंजेस आपण या CNN थ्रू रिड्यूस करण्याचा ट्राय करत आहोत. आय होप तुम्हाला CNN बद्दल सर्व गोष्टी समजल्या असतील. नाऊ विल मूव्ह फॉरवर्ड विथ NLP. NLP म्हणजे काय असतं तर NLP स्टँड्स फॉर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. यामध्ये बेसिकली काय होणार? इट इज अ फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा फील्ड आहे. फोकसेस ऑन एनेबलिंग कम्प्युटर्स टू अंडरस्टँड, इंटरप्रिट अँड जनरेट ह्युमन लँग्वेज. आपण जे काही बोलतो त्या बोलण्याला अंडरस्टँड करणं आणि त्या पद्धतीने आउटपुट देणं हे बेसिकली NLPचं टास्क आहे. NLP इन्व्हॉल्व्स अ रेंज ऑफ टास्क इन्क्लुडिंग टेक्स्ट क्लासिफिकेशन, सेंटिमेंट अनालिसिस म्हणजे भावना विश्लेषण, नेम्ड एंटिटी रिकॉग्नायझेशन, लँग्वेज ट्रान्सलेशन, समरायझेशन अँड क्वेश्चन आन्सरिंग. बेसिकली तुम्ही चॅटबॉट माहित असेल तुम्हाला, चॅटबॉट जो काम करतो तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आन्सरिंग करण्याचं. हा चॅटबॉट म्हणजे झाला NLPचा प्रकार की ज्यामधून तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये व्हॅल्यू देता आणि मग तुम्हाला किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये क्वेरी देणार आणि मग तुम्हाला त्याच्या पद्धतीने आउटपुट जे काही आहे ते भेटेल. Machine learning and deep learning techniques are commonly used in NLP with models like recurrent neural network RNN म्हणू शकतो किंवा convolutional neural network CNN म्हणू शकतो and transformers based architectures such as BERT and GPT म्हणजे काय असतं की जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. ChatGPT जे आहे ते असं क्रिएट होतंय. त्यामुळे तुम्ही ChatGPTला कोणतीही गोष्ट द्या ते तुम्हाला आन्सर करणार. बेसिकली sequence to sequence models like encoder, decoder architectures are commonly used for tasks such as machine translation and text summarization, right?
सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर्सने आपण करू शकतो. Attention mechanisms, particularly in transformer architectures, enable models uh, to focus on relevant part of the input sequence, improving performance in task involving long range dependencies. So हे एक झालं की ट्रान्सफॉर्मर्स आर्किटेक्चर कसं वर्क करेल. And transformer learning has significantly impacted NLP by enabling the pre-training of large language models on vast text corpora, followed by fine-tuned on specific tasks with smaller data sets. राइट. सो हे झालं काही NLP. सो बेसिकली NLP म्हणजे काय, तर आपण जसं डे टू डे लाईफमध्ये नॅचरली बोलतो. सो नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नॅचरली जे काही आपण लँग्वेज यूज करतो त्याला प्रोसेस करून अंडरस्टँड करून मशीनकडनं आपण काहीतरी आउटपुट घेण्याचा प्रयत्न करतोय. हे झालं सिंपल भाषेत NLP. सो होप तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील. कॉम्प्युटर व्हिजन कसं काम करतं आणि NLP काय काम करतं. सो धन्यवाद सर्वांना आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.